नाही, मी चिकन नाही खात. पण तुम्ही व्हेजिटेरियन तर नाही आहात. नाही, मी व्हेजिटेरियन नाही आहे, पण चिकन नाही खात. ओ, जेव्हा पण मी चिकनला असं डायनिंग टेबलवर पाहतो तर मला असं वाटतं की आता लगेच त्याचे नरम मखमली पंख उघडतील. व्हेरी स्ट्रेंज. असं का होतं? नक्कीच काहीतरी कारण असणार असं वाटण्यामागे. येस, देर इज अ रिझन. आजपासून काही वर्षांपूर्वी माझ्या समोर एका शिकाऱ्याने एका उडत्या पक्षाला गोळी मारली होती. तो पक्षी तडफडत माझ्या पायाशी येऊन पडला. थोडासा जीव बाकी होता त्याच्यात. मी त्याला उचलून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो वाचला? जर तो वाचला असता तर माझ्या कहाणीमध्ये फरक नसता पडला. तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात अंकल. एनिवे, लेट मी नॉट ट्राय टू कन्वर्ट यू. यू हॅव इट इन कम ऑन. यू नो व्हॉट शामली, हां, मी खूप वेळा विचार केला की व्हेजिटेरियन बनावं, अच्छा. पण माझी बायको आहे ना मोना, शी इज ॲब्सोल्युटली नॉन व्हेजिटेरियन. Oh. शी इट्स क्रॅब्स, लॉबस्टर्स, फिश, एव्हरीथिंग शी इट्स. आणि ती जेवण इतकं प्रेमाने बनवते की मी तिला नाही म्हणू शकत. आय इट इट. त्यांनाही घेऊन आले असते तर बरं वाटलं असतं. कसं घेऊन आलो असतो? मी तर एकदम बंजारांसारखं राहतो मिसेस प्रकाश. कधी या कॉन्फरन्समध्ये, कधी त्या सेमिनारमध्ये, कुठे फिरवत बसलो असतो तिला. तुम्ही खा ना, घ्या. हो, खातीये ना. खात राहा. खाण्याने डिप्रेशन दूर होऊन जातं. हेच तर मीही सांगत असते. कधी काळी मी सुद्धा खूप विचार करायचो. हम्म, मग मी विचार केला की विचार करून काहीच फायदा नाहीये, आणि मी विचार करणं बंद केलं. शामली, हम्म, माझ्या बाबतीतला किस्सा सांगू? हां, जेव्हा मी माझ्या घरून पळून गेलो, तो सरळ जाऊन मुंबईत पोहोचलो. आय वॉज व्हेरी अनहॅपी, व्हेरी फ्रस्ट्रेटेड. बिलकुल तुटलो होतो मी. मुंबईला पोहोचून काहीच नाही झालं माझा. एक दिवस मला वाटलं की बस समुद्रात उडी टाकून आपण जीव द्यावा. मी समुद्रकिनारी पोहोचलो, तिथेच बसून राहिलो, आणि काय पाहतोय, ते समोरून दुरून जहाज येत आहे. मला वाटलं की ते जहाज माझ्यासाठी येत आहे, मला वाचवण्यासाठी येत आहे. आणि मग जसं नवस बोलतात, मी खिशात हात घातला आणि माझ्या खिशात जेवढी नाणी होती ना, ती सगळी मी समुद्रात फेकून दिली. जणू काही मी या मातीशी असलेलं माझं नातं कायमचं तोडून टाकणार आहे. हा व्हिडिओ टेक ऑफ मी. कारण की जी नाणी मी फेकून दिली होती, बस तेवढेच पैसे होते माझ्याकडे. फक्त तेवढेच होते. मग त्यानंतर मी बंदरावर पोहोचलो. संध्याकाळपासून सकाळपर्यंत बसून राहिलो कप्तानाची वाट पाहत. सकाळ झाली, कप्तान आला आणि मी त्याच्याशी बोललो. त्याने मला नोकरी दिली, फ्लोअर साफ करण्याची नोकरी. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग? अँड देन रेस्ट इज हिस्ट्री. असं बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुला नंतर सांगेन, आरामात सांगेन ना. खरं तर मिसेस प्रकाश, मी हे सगळं यासाठी सांगत होतो कारण जर माणसाने प्रयत्न केला तर तो त्याच्या आयुष्याच्या राख्याच्या ढिगातून पुन्हा नवीन जन्म घेऊ शकतो. फक्त थोडीशी हिंमत हवी आहे. हे प्रत्येकासाठी सोपं असतं असं नाही. हे प्रत्येकाला शक्य आहे आई. हिला तर माझी काळजी आहे फक्त, गौतम अंकल. हिला वाटतं मी म्हातारी होतीये म्हणून लवकरात लवकर लग्न करायचे. काळजी मला नाही, तुझ्या बाबांना वाटतेय. मग तुम्ही त्यांना समजवा ना की ती लहान आहे, अजून शिकतीये. हा, मग तुम्ही हिला बघण्यासाठी आलात का? मी नसतो आलो, पण मोनाला सून आणायची घाई झाली होती. आणि मग तुमची सुद्धा इच्छा होती की तुमच्या मुलीचे हात लवकर पिवळे व्हावेत. नाही, ही निघून गेली तर मी अगदी एकटी पडेन. दुसरा काही विषय नाहीये बोलण्यासाठी. हो, लेट्स फॉरगेट इट. लेट्स एंड द टॉपिक राईट हिअर. येस. हे घ्या, तुमचा फेवरेट गाजराचा हलवा सुद्धा आला. हो, हे माझं फेवरेट आहे, हे खरं आहे, पण माझा आजचा शुगरचा कोटा पूर्ण झालेला आहे. पुडिंग, आईस्क्रीम काहीच नाही, नको. काहीच नको. दिलबाग राय साहेबांनी मला इतका मोठा लिचीचा ग्लास पाजलाय. ओ, 450 कॅलरीज. ओके मिसेस प्रकाश, थँक यू फॉर लवली मील. येतो मी. थँक्यू अंकल. गुड नाईट. बघितलं किती छान माणूस आहे.
स्वतःबद्दल काहीही लपवत नाही. तू उगाच नर्वस होत होतीस. काय पर्सनॅलिटी आहे, किती ग्रेसफुल आहेत. मॅडमचा फोन आलाय सर. हॅलो. हां बोला, कसं चाललंय? सगळं ठीकच चाललंय. काय ठीकच चाललंय म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? माझं म्हणणं आहे सगळं व्यवस्थित आहे इथे. ते पण ठीक आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कधी येताय परत? तुमच्या भावाने तयार केलेल्या चक्रव्यूहातून सुटण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याबरोबर आजपर्यंत काही नीट बोलणं झालंय जे आता होईल. अव्वल दर्जाचा नालायक आणि हरामखोर माणूस आहे तो. वाटत नाही का तो तुमचा भाऊ आणि ठाकूर हरनाम सिंग आणि त्यांच्या पत्नीची औलाद आहे. ती तर चांगली सभ्य माणसं होते, माहित नाही हा हरामखोर कुणावर गेलाय तो. इज अ थर्ड रेट मॅन. तुम्ही कधी येण्याचा निर्णय घेतलाय? पुन्हा तीच गोष्ट, तुम्हाला काही समजत का नाहीये? हे वादळ थांबेल तेव्हाच येण्याच्या पोझिशनमध्ये असणार आहे मी. ठीक आहे, जसं तुम्हाला बरोबर वाटेल. अच्छा, कबीरशी हे बोलून घ्या की तो बेदी साहेबांना सांगेन की मी लवकर येण्याचा प्रयत्न करतोय. आणि कबीरला ही ताकीद द्या की तो बेदी साहेबांना माझ्या आणि रणवीर सिंगच्या भांडणाविषयी काही सांगणार नाही. नाही तर शामलीच्या लग्नाची गोष्ट देव न करो बिघडूही शकते. ठीक आहे, मी सांगेन त्यांना. आणि ऐका, शामलीला सुद्धा या भांडणाविषयी काही सांगू नका. ती भोळसट मुलगी आपल्या लाडक्या मामाविषयी काय विचार करेल? ठीक आहे, तिला पण काही सांगणार नाही. एनिवे, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुम्ही बेदी साहेबांची पूर्ण काळजी घ्या. ही जबाबदारी फक्त तुमची आहे. इज इट क्लिअर? ओके. आत्ताच्या परिस्थितीत सत्य सांगायचं झालं तर या प्रोजेक्टची बीड मी तेव्हाच जिंकलो होतो जेव्हा त्यांनी मैदानात पाय सुद्धा ठेवला नव्हता. माहितीये मला. तर समजवा त्यांना, शांतपणे माघार घ्यायला लावा मैदानातून. त्यातच त्यांचं भलं आहे, नाहीतर नुकसान त्यांचंच होईल. फक्त हेच समजवायला आलो होतो मी. येतो मी. नमस्कार.